लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहत असतो की रम्याला ओसू इथे समजावत असते. तिला म्हणत असते की हे बघ रम्या, तू किती प्रयत्न केलेस पण त्याचा काही उपयोग झाला का सांग बरं. आता ही काव्या कोणाचंही ऐकणार नाही आणि गुरुजी पण म्हटले ना, काव्याच्या हातात बाळ दिसते आणि बघ तेच झालं का नाही समोर. तू आता हा विषयच मनातून काढून टाक असे ते म्हटल्याबरोबर जी काही रम्या असते ती म्हणत असते, पण गुरुजी हे पण म्हणले ना, पार्थ आणि माझं लग्न दिसतंय त्यांना. तेव्हा ते वसू म्हणते, पण हे कसं शक्य होईल सांग बरं. म्हणजे बाळ पण होणार आणि तुझं लग्नसुद्धा पार्थसोबत होणार, या गोष्टी कशा होणार. आता लगेच रम्या म्हणते, पण मला कळतात ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे मला आई एक सांग बरं, म्हणजे एक नवरा बायकोची ओळख कसं करून देतो. तेव्हा वसू म्हणते, ही माझी बायको आहे. तेव्हा रम्या म्हणते, अगं नाही दुसरं पण असतं ना. तेव्हा वसू म्हणते, नाही मला तर नाही कळत. तेव्हा वसू म्हणते, अशी नाही का करून देत की ही ही माझ्या बाळाची आई आहे. तेव्हा वसू म्हणते, अगं तुला म्हणायचे तरी काय. तेव्हा रमा म्हणते, हे बघ, काव्याने आई पण स्वीकारले, पण स्वीकारणं आणि ते 9 महिने हाताळणं हे फार अवघड आहे आणि आपल्याकडं आणखी 9 महिने, त्या 9 महिन्यात आपण काही करू शकतो. तेव्हा वसू घाबरते बरं का. अगं बाई, तुझ्या मनात काय शिजते सांग तरी मला. तेव्हा रम्या म्हणते, आई मला एक गोष्ट सांग, डिलिव्हरी होताना भरपूर अडचणी येतात ना. म्हणजे तू पण मला म्हटली होतीस ना की तुझा BP लो झालता. तेव्हा वसू म्हणते, हो झाला होता, मग काय पुढे. तेव्हा रम्या म्हणते, पण त्याच्यापेक्षा जास्तसुद्धा भयान परिस्थिती होऊ शकते. अशी परिस्थिती होऊ शकते की आईचा, असं इथे म्हटल्याबरोबर वसू म्हणते, काय आईचं काय म्हटलीस पुढं. तेव्हा म्हणते, काही नाही गं आई, आता तू पुढे पाहतच राहा, कळेल तुला हळूहळू. असं म्हणून रम्या तिथून निघून जाते. आता वसूला फार टेन्शन आलेलं असतं. काय चाललं हिच्या डोक्यात. म्हणजे ही काव्याच्या बाळाला काही करणार तर नाही ना, असा इथे वसूच्या मनात विचार येतो. आता इथे खरं तर रम्याचं वेगळं सुरू असतं. काव्याला मारण्याचा तिचा विचार असतो. म्हणजे इतकं सगळं होऊन सुद्धा ही रम्या बदलणार नाही हे तर खरं आहे. आता इकडे दुसऱ्या बाजूला, आता इकडे लगेच वसू जी असते ती वसू विजयला फोन करून ती भेटायला गेलेली असते. विजय म्हणत असतो की खरं तर सासूबाई, तुम्ही मला फोन करून बोलवलं हे मला आनंदाचीच बातमी. पण तुम्हाला खरं सांगू का, गंमत म्हणून, पण माझं आता तुमच्या मुलीला भेटायचं वय आहे, म्हणजे तिला भेटायला पाहिजे. असं इथे म्हटल्याबरोबर वसू म्हणत असते, अहो कारणच तसं आहे. तेव्हा विजय म्हणतो, काय झालं नेमकं, रम्या बरी आहे ना. तेव्हा वसू म्हणते, ती बरी हो, पण मात्र आज पण माझ्या रम्याला या घरच्यांनी रडवलं. तेव्हा विजयला वाटतं पार्थनीच बरं का. ती लगेच म्हणतो, थांब या पार्थला मी सोडणारच नाही. तेव्हा लगेच वसू म्हणते, पार्थनी नाही, यावेळेस काव्याने तिला रडवलं आणि पार्थसुद्धा बोललाच की. तेव्हा विजय म्हणतो, नेमकं झालं तरी काय. तेव्हा लगेच वसू सांगायला लागते की काव्याने तिच्या कानाखाली ओढली आणि परत ती म्हणले की आजपासून जर माझ्या बाळाकडे वाकडी नजर करून पाहितलं तर मी तुझा जीव घेईल. हे एवढंच फक्त तिने खरं तर वसूने विजयच्या मनात भरलं. तेव्हा विजयला फार राग येतो. तो म्हणतो की आता मी ह्यांना सोडणारच नाही, असं म्हणून रागातच जात असतो. परत वसू त्याला थांबवते. विजयराव थांबा तुम्ही, अजिबात अशी काही करू नका. तेव्हा विजय म्हणतो, काय करताय तुम्ही, अहो जाऊ द्या, मी आता बघतोच ह्या सगळ्यांना. तेव्हा वसू म्हणते, तुम्ही काय करणार सांगा बरं. म्हणजे इतक्या वर्ष ते माझा अपमान करत राहिलेत, पण तुमचा अपमान केला ना, मला हे अजिबातच सहन होणार नाही. तेव्हा ते विजय म्हणतो, नाही ते काही होईल, पण माझ्या रम्याला रडवलं त्यामुळे त्यांना मी अजिबातच सोडणार नाही, असं म्हणून परत गाडीत बसत असतं. तेव्हा वसू म्हणते, असं काय करताय विजयराव, इतक्या वर्ष मी काही करू शकले नाही, मग तुम्ही आता जाऊन काय करणार सांगा बरं. सांगा मला नेमकं तुम्ही काय करणार आहात. त्या लोकांना खरं तर कुणाचीच किंमत नाही, त्यांना काही घेणं देणं नाही कुणाचं. तुम्हाला एक सांगते, त्या घरावर माझा सुद्धा हक्क आहे, पण मला नोकरासारखं वागवतात ते. तुम्हाला नाही वाटत ना माझ्याकडे बघून की माझ्या नावावर ते घर असेल, माझा पण हक्क असेल त्याच्यावर. तेव्हा विजय म्हणतो, काय बोलताय, तुमचासुद्धा हक्क आहे त्या घरावर. तुम्ही अजिबातच काळजी करू नका. हा विजय आता काय करू शकतो हे तुम्हाला लवकरच कळेल. तुम्हाला अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही, असंही ते खरं तर विजय वसूला म्हणत असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर घरी पार्थ, काव्या आणि माननी बऱ्याच दिवसातून इथे शुभम करती केलेला आपल्याला दिसत आहे बरं का. छान अशी त्यांची शुभम करती म्हणणं सुरू असतं. शुभम करती म्हणत असतानाच खरं तर इकडे जीवा आणि नंदिनीसुद्धा आलेले असतात. आता शुभम करती वगैरे झाल्यानंतर खरं तर इथे नंदिनीला आणि काव्याला, त्याचबरोबर सगळ्यांनाची ते माननी आरती देतात. आता लगेच काव्या इकडे नंदिनीला मिठी मारत असते बरं का. आता इकडे नंदिनी म्हणते, काय झालंय, कुणीतरी आज फार खुश दिसते, काय मिळाले का सगळं प्रश्नाची उत्तर. असं इथे म्हटल्याबरोबर काव्या म्हणते, ताई तू बरोबर म्हणत होतीस, म्हणजे बाळच आपल्या सगळ्या प्रश्नाचे उत्तरं देतं म्हणून. असं इथे म्हटल्याबरोबर आता इथे नंदिनीला बरोबर सगळ्या गोष्टी करत आता दोघी घट्ट अशा इथे मिठी मारत असतात. आता नंदिनी प्रसाद देत असते. तेव्हा इकडं जीवा म्हणतो, काय चाललंय काय तुमच्या दोघींचं. तेव्हा इथे माननी म्हणते,
तुला काय करायचे रे बायकांच्या गोष्टी, राहू दे. तेव्हा इकडे जो काही जीवा असतो तो मुद्दाम पार्थला म्हणत असतो, तुला माहिती आहे का बाबा काय म्हणते. काय रे काय म्हटले तुझे बाबा. ते असं म्हटल्याबरोबर जीवा, तुला काय करायच्यात माणसांच्या गोष्टी, गप्रे मेल्या, काय चाललंय तुझं असं म्हणून आता इथे सगळेच जण हॉलमध्ये छान गप्पा मारत बसलेले असतात. तेव्हा इकडे नंदिनी काव्याला म्हणत असते, बरं झालं चला सगळं काही मार्गी लागलं, आमचं सुद्धा आता मार्गी लागेल असे ते म्हटल्याबरोबर पार्थ म्हणतो, हो मला त्याबद्दल बोलायचं आहे खरं तर. म्हणजे त्या दिवशी तुम्ही घाईघाईत बाहेर निघून गेलात, रेखाताईचा भाचा हरवला म्हणून, किडनॅप झाला म्हणून, आणि तो भेटला सुद्धा, तरीसुद्धा तुम्ही दररोज जोडीने कुठे बाहेर जात. तेव्हा नंदिनी म्हणते, वेदांत तर भेटला हो, पण बाकीच्या मुलांचं काय करायचं, त्याचा शोध खरं तर आम्ही घेतोय असे ते म्हटल्याबरोबर पार्थ म्हणत असतो, हे सगळं जे काही करताय का तुम्ही ते जरा डेंजरस आहे बरं का. तेव्हा मानन म्हणते, बघ बरा तूच सांग बाबा, आता मी त्यांना सांगून तर अक्षरशः थकले, हे काही ह्यांचं काम आहे का. तेव्हा पार्थ म्हणतो, असं काय बोलते साई, चांगलं काम हे काय एका कुणाचं नसतं खरं तर, आणि मी डेंजर म्हणलो पण असं म्हणतोय की मी करू शकतो आपण, म्हणजे आपण त्यांना साथ देऊया ना असं इथे म्हटल्याबरोबर काव्या म्हणते, हां आणि माझीसुद्धा तुम्हाला साथ आहे. मी तर अभिमानाने सांगेल की फक्त ही कलेक्टर नाही तर माझ्या घरच्यांनासुद्धा देशाचं भान आहे, म्हणजे त्यांची काळजी आहे खरंच. आणि आई तुम्ही कशाला टेन्शन घेता, बाहेर हे सगळ्यांशी लढणार आणि परत आपल्या प्रश्नाला उत्तर देणार का, आपण उलट त्यांना साथ दिली पाहिजे. तेव्हा मानन म्हणते, हो गं बाई, सगळ्या जगातले देशभक्त माझ्याच घरात जन्मलेत, मला अभिमान आहे तुमचा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण सामान्य लोक आहोत. तेव्हा जीवा म्हणतो, अगं आई सामान्य लोक तर क्रांती घडवतात ना. तेव्हा मानन म्हणते, हो रे बाबा क्रांती घडवतात माहिती आहे, पण सामान्य लोकांना भूक पण लागते, चला चला जेवायला जाऊया आपण सर्वजण असं म्हणून ते जेवायला निघणारच असतात. तितक्यात खरं तर इकडनं वसू आणि रम्या आलेल्या असतात. आल्या का तुम्ही, तुम्हाला खूप भूक लागली असेल ना, म्हणजे कुणीतरी माझा हातचा मार खाऊन त्याचं पोट नसेल भरलं, त्याला आणखी भूक लागली असेल असं इथे म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणते, काय कोणी मार खाल्ला. तेव्हा लगेच इकडनं जीवाला पण प्रश्न पडलेला असतो बरं का. तेव्हा पार्थ म्हणतो, हिंट देऊ का मी. तेव्हा लगेच रम्याला फार राग येतो. रम्या लगेच वसूला म्हणते, आई मी बाहेर जेवायला जाते. आता वसू तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, मात्र रम्या तिथून निघून गेलेली असते. आता लगेच वसू आता स्वतःचा मोर्चा ह्या सगळ्यांकडे होते. का असं वागतात रे माझ्या रम्यासोबत, का गं काव्या तू असं का बोललीस रम्याला असे ते म्हटल्याबरोबर पार्थ लगेच उठतो आणि म्हणत असतो, इतक्या दिवस ती बोलत होती ना तेव्हा का नाही तू बोलली. अगं वसू आत्या, आता तर तिची बाजू घेणं बंद कर की असे ते म्हटलेले असते. तेव्हा वसू थोडी शांत. आता सगळेजण जेवायला निघून गेलेले असतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही नंदिनी असते ती आता इथे खरं तर रॅकेट शोधण्याच्या चांगलीच मागं लागलेली असते बरं का. म्हणजे सगळ्या गोष्टी ती शोधूनच काढणार असं ते वाटत आहे. त्यांनी प्लॅनिंग करण्यासाठी छान असे ते बोर्ड अरेंज केलेला असतो आणि त्यावर सगळ्या गोष्टी ते नोट करून घेणार असतात. आता नंदिनी मास्टर असं वर नाव लिहिलेलं असतं. तेव्हा जीवा म्हणतो, काय चाललंय काय तुझं. तेव्हा नंदिनी म्हणते, काही नाही, मी खरं तुमच्या मित्राकडनं PDF येण्याची वाट बघते. तेव्हा लगेच तितक्यातच खरं जीवाचा मोबाईल वाजतो आणि त्यात PDF आलेले असते. तेव्हा जीवा म्हणतो, काय तुझी इच्छाशक्ती, चल चल लॅपटॉपमध्ये बघून घेऊया आपण असं म्हणून दोघं आता इथे लॅपटॉपमध्ये सर्व गोष्टी ते पाहतात. तेव्हा इथे जीवा म्हणतो, बघ हे काय चाललं नेमकं. नाशिकमध्ये खरं तर 2024मध्ये 6 मुलं किडनॅप झाली, ते पण उन्हाळ्याच्या सुट्टीत. तेव्हा नंदिनी म्हणते, त्यांना कशावरनं म्हणजे कसं किडनॅप केलं. तेव्हा जीवा म्हणतो, स्प्रे अंगावर टाकून त्यांना खरं तर किडनॅप केलं. आणि त्यानंतर खरं सेम पॅटर्न 2025मध्ये साताऱ्यामध्ये झालेला आहे आणि अगदी उन्हाळ्याच्या सुट्टीतच. तेव्हा या दोघांच्याही लक्षात येतं, म्हणजे हे उन्हाळ्याच्या सुट्ट्यात मुद्दाम हे करतात, कारण की आईवडिलांना तर सुट्टी नसते ऑफिसला आणि वर्किंग लोक पाहण्याघरात मुलाला ठेवतात आणि हा त्यांच्यासाठी बेटर चान्स असतो. आणि बरोबर एक आठवड्याच्या गॅपनी एक मुलगा किडनॅप करतो. वर्षात फक्त 5 मुलं तो किडनॅप करतो. मुलं परत कधीही भेटले सुद्धा नाही. म्हणजे 2026मध्ये आतापर्यंत 4 मुलं किडनॅप झालेले आहेत. म्हणजे एक आणखी मुलगा किडनॅप होणार आहे आणि तोच मुलगा किडनॅप होण्यापासून आता जीवानंदिनी इथे वाचवणार असतात आणि त्याच बाबतीत इथे दोघेही ते प्लॅन करत असतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही काव्य असते अभ्यास करून तिच्या रूममध्ये येत असते. आता तिचं सगळं काही बुक्समध्ये लक्ष असतं. ती आता इथे दरवाजा लावून घेते आणि ते बुक्स साईडला ठेवते. त्यानंतर समोर पाहते तर काय, पार्थनी तिच्यासाठी छान फ्रूट्सनी काव्या आय लव्ह यू असं लिहिलेलं असतं. हे पाहून खरं तरी ते काव्याला फार मोठा धक्का बसतो. हे काय आहे, तिला आश्चर्याचा धक्का बसतो बरं का. तेव्हा ती इकडे तिकडे पाहते. तेव्हा तिला बेडवर काहीतरी दिसतं, म्हणजे बाळासारखं. ती जाते आणि त्याला हातात घेते आणि चेहरा उघडून पाहते तर काय, भोक्या. तितक्यातच खरं तर मागनं पार्थ येतो.
काय काव्या? तेव्हा काव्या म्हणते, हे काय मला तुम्हीच सांगा आता. पार्थ म्हणतो, काय बोकुडी का? अरे बापरे, असं इथे बुद्धा म्हणत असतो बरं का. तेव्हा लगेच पार्थ म्हणतो, आई होणं ही खरं तर चॉईस असली पाहिजे, म्हणजे ते आतून आलं पाहिजे. आणि याच गोष्टीची खरं तर मी वाट पाहत होतो की हे तुम्ही कधी म्हणणार. पण काव्या तुम्हाला खरं सांगू का, ह्या सगळ्या गोष्टी समज मी तुमच्यावर कधी ओरडलो असेल, रागवलं असेल तर खरंच सॉरी, खरंच मला फार वाईट वाटतंय. तेव्हा काव्या म्हणते, असं काय करताय पार, खरं तर या सैरभैर झालेल्या मुलीला तुम्ही जाग्यावर आणले. तिच्या हातातलं गर्भसंस्काराचं पुस्तक काढून माझं पुस्तक तुम्ही माझ्या हातात दिले. तुम्ही माझी एक ग्रीन फ्लॅग आहात, असंही ते खरं काव्या म्हणत असते. बरं, हे सगळं काही ठीक आहे, पण हे काय नवीनच बोकळलं आता का बाहेर काढलं तुम्ही? तेव्हा पार्थ म्हणतो, अहो हे आपल्या बाळाचं पहिलं खेळणं आहे, हे तुमचं होतं ना पहिलं. तेव्हा काव्या म्हणते, हो, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, जेव्हा मी पेनमध्ये असते किंवा मला खूप त्रास होता असेल तर मी एक वाचलं आहे की त्यांनी खरं तर आपल्या पार्टनरशी मनसोक्त गप्पा मारल्या पाहिजे, म्हणजे मनसोक्त त्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. तेव्हा पार्थ म्हणतो, काव्या खरं सांगू का, तुम्ही मला स्वीकारलं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या त्यासाठी खरंच तुमचं थँक्यू. आपलं सगळं काही चांगलं होतंय ना, मला फार बरं वाटतंय. ही रम्या नावाची निगेटिव्हिटी आपल्या आयुष्यातून गेली, खरंच मला फार बरं वाटतं, असंही ते खरं पार्थ काव्याला म्हणत असतं. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.